नमस्ते मित्रांनो, जसना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी एक जुडी पुदिना हा तोडून घेतलेला आहे आणि हे छान धुवून घेतलेला आहे। लसण घेतलेले आहे, हे कापून घेतलेला आहे। लसणाचा पाला मी हा हिरव्या लसणाचा पाला आहे आणि सांबार पण मी तोडून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे। चला तर मग चटणी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। प्रथम आपल्याला हे पुदिना यात घालून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। खूप छान बनते ही चटणी, खायला इतकी टेस्टी लागते, खूप सुरेख लागते ही। आणि हा सांबार पण आपल्याला घालून घ्यायचा आहे। मी हे पालाच नाही घेतला आहे, देठासहित घेतलेला आहे। खूप सुरेख सेंट येतो मग याचा। आणि लसण 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि हे आलं घेतलेलं आहे, धुवून शिलून घेतलेलं आहे। मी 3 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता, हे भाजलेलं जिरं आहे 1 चम्मच, त्याचं पावडर केलेलं आहे मी जिऱ्याचं, ते घालून घेऊया। हे साधं मीठ आहे अर्धा चम्मच, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता, कमी जास्त करू शकता। आणि हे काळं मीठ आहे, काळ्या मिठाने खूप छान चव येते। अर्धा चम्मच साखर घालूया, गूळ पण घालू शकता तुम्ही। 2 चम्मच दही घालूया। आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। खूप सुरेख चटणी तयार होते ही। आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। बघा आपली चटणी तयार झालेली आहे। ही जेवणासोबत खूप सुरेख लागते, नक्की ट्राय करून बघा एकदा तरी, खूप सुरेख लागते ही खायला। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा। धन्यवाद।